नमस्कार. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे दिवाळीच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हे दिवाळीचं पर्व आपण सर्वांना सुखासमृद्धीचं आणि समाधानाचं जावो अशी मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपण सर्वांना प्रार्थना व्यक्त करतो. आपल्याला ह्या दिवाळीच्या काळामध्ये आपण सर्व दिवाळीचे सण साजरे करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आणि निरामय वातावरणामध्ये हे सण उत्सव आपण साजरे करत असतो. हे सण साजरे करत असताना आपण काही गोष्टींची विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. दिवाळीच्या काळामध्ये आपण मुख्यत्वे फटाके फोडण्याचं जे काम आपल्याकडनं होत असतं हे करत असताना किंवा त्या फटाके फोडण्यातनं जो आनंद आपण घेत असतो त्यावेळेला काही खबरदारी घेण्याची गरज असते. फटाके फोडत असताना किंवा फटाके लावत असताना लहान मुलांना विशेषतः आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. त्या फटाक्यांच्या माध्यमातून किंवा फटाके फोडताना कोणी जखमी होणार नाही, त्या फटाक्यांच्या माध्यमातून कुठे आग लागणार नाही याची आपण दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण वयस्क असणाऱ्या आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा याच्या दिवसांमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की घरातील जी किमती आणि मौल्यवान वस्तू ज्या आहेत ते ह्या दिवसांमध्ये आपण दिवाळीच्या काळामध्ये जेव्हा आपण घर सोडून किंवा बाहेरगावी दुसरीकडे जात असतो त्यावेळेला आपण आपलं घर सुरक्षित आहे का याची खात्री करायला पाहिजे. या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला मी आवाहन करतो की जर आपण अशा काळासाठी जास्त दिवसांसाठी आपण घर सोडून किंवा सुट्टीवर जाणार असाल आणि ज्या काळात आपलं घर बंद राहणार आहे तर त्याबद्दलची माहिती आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून त्या भागामध्ये किंवा त्या घरांवर विशेष लक्ष ठेवता येईल. अशा काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत असतात. त्या आपल्याला निश्चितपणे टाळता येतील जर आपला स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सोबत आपला जर व्यवस्थित संवाद असेल किंवा आपण माहितीचं आदानप्रदान व्यवस्थित झालं तर निश्चितपणे आपण ती काळजी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण ह्या काळामध्ये एकमेकांची काळजीसुद्धा घेऊया. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा आपल्या मित्रांना जर आपल्या मदतीची गरज असेल तर अशा वेळेला आपण धावून गेलं पाहिजे. अशा अनेक उत्सवांमध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी अचानकपणे लागणाऱ्या आगीच्या घटना असतील किंवा अचानकपणे जर एखाद्या व्यक्तीला काही वैद्यकीय मदतीची गरज पडली तर अशा ठिकाणी आपण तत्परतेने आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण ह्या कालावधीमध्ये डायल 112 कुठली घटना घडली तर डायल 112चा वापर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे असं एक आवाहन या ठिकाणी मी करतो आहे. आपल्याला जेव्हाही केव्हा मदत लागेल तेव्हा आपण आपल्या मोबाईल नंबरवरनं किंवा आपल्याकडे असलेल्या लँडलाईन नंबरवरून आपण डायल 112 आपण तो नंबर फिरवावा आणि आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांची मदत आपल्याला पोहोचेल. त्याचबरोबर ह्या डायल 112च्या वापराबाबतच आपण सर्वांना मी आवाहन करेन की आपण नियमितपणे आपण आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांना कुणाला पोलीस मदतीची गरज या येत्या काळामध्ये आवश्यक वाटेल त्या ठिकाणी आपण ह्या डायल 112चा आपण निश्चितपणे वापर करा. त्याचबरोबर मी नागरिक बंधू भगिनींना असंही आवाहन करेन की येत्या काळामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण ज्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होईल असे फटाके कृपया वाजवू नयेत. अशा फटाक्यांमुळे आपल्याला माहिती असेल की त्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आजूबाजूला असणारे पशुपक्षी, त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये राहणारे वृद्ध व्यक्ती, लहान बालके यांना त्याचा अतिशय उपद्रव होतो. त्यामुळे अशी नम्र विनंती आहे की आपण आपल्या परिसरामध्ये ज्या पद्धतीचे फटाके फोडत आहात त्या फटाक्यांमुळे कुठेही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. ती एक सामाजिक जबाबदारी आहे. याचं भान ठेवून आपण रोषणाई करणारे फटाके फोडलेत तर निश्चितपणे ते इतरांनाही त्याचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण कमी झाल्यामुळे निश्चितपणे बाकी इतर पशुपक्षी किंवा मुके प्राणी यांनासुद्धा त्याचा उपद्रव होणार नाही. त्यामुळे आपण निश्चितपणे एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून येत्या काळामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये ध्वनी प्रदूषण होणारे फटाके हे जाणीवपूर्वक वाजवू नयेत असं आवाहन या ठिकाणी मी करेन. पुन्हा एकदा आपल्याला सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण दिवाळी येत्या काळामध्ये आपण तिचा आनंद घ्या असं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.